हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर या पिता पुत्रांसह अजीव पाटील या त्यांच्या मीडिया फ्रेंडली नेत्यानं अगदी विचारपूर्वक महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात केली होती. त्यांनी सोशल मीडियाला आपल्या तालावर नाचवताना अजून एक कच्चा दुवा हेरला, तो म्हणजे इथल्या मतदारांवरचा हिंदुत्वाचा प्रभाव. अयोध्येत रामलल्ला विराजमान झाले तर इकडे सत्ता परिवर्तन होऊ शकतं, मग जर इथंच या विरारमध्ये द्वारकाधीश बसवले तर काय होईल. विरार पूर्वेला आज एक भव्य दिव्य द्वारकाधीश मंदिर उभं आहे. मोठमोठे साधू संत आले, सेलिब्रिटींची रांग लागली. सोबत वसई विरारकरांना सलग 7 दिवस या सोहळ्यात महाप्रसाद दिला गेला. भाविकांना आकर्षित केलं गेलं आणि यूपी बिहारींसह गुजराती मारवाडी मतदार हे एका रात्रीत आपल्या बाजूला वळवले. विधानसभेला चक्क आप्पा आणि क्षितिज ठाकूरच हारले. ठाकूर हे विधानसभेच्या निकालानंतर खचले असते तर कदाचित भाजपने महानगरपालिकाही जिंकली असती, पण ते नव्या जोमानं अस्तित्वाची लढाई समजून मैदानात उतरले. त्यांच्या प्रत्येक व्यूहरचनेला यश मिळत गेलं, कारण त्यांच्या शहाला किंवा त्यांच्या चालीला कोणी काटशह दिलाच नाही. सगळे याच भ्रमात होते. विधानसभा काढली तसेच महापालिकाही निघेल. बहुजन विकास आघाडीच्या या योजनाबद्ध लढाईचे पडद्यामागचे सूत्रधार अजीव पाटील यांना हितेंद्र ठाकूरांनी महापौरपदी बसवून त्यांचं श्रेय त्यांना दिलेलं आहे. अजीव पाटील एक कुशल संघटक म्हणून आधी ओळखले जायचे, प्रसिद्ध होते. आता त्यांच्यातला प्रशासकही वसई विरारकरांना आजमावता येईल. बहुजन विकास आघाडी संपली असं समजण्याची चूक करणाऱ्या स्थानिक भारतीय जनता पक्षाच्या सो कॉल्ड चाणक्यांनी अजीव पाटलांची शिकवणी लावायला हवी खरं तर, कारण ते न बोलता बरंच काही करून गेलेले.